तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी पुढारी न्यूजची टीम पोहोचली आहे। या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारं देशातलं पहिलं मराठी चॅनल आहे पुढारी न्यूज आणि या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी पर्यटकांना सध्या घोड्यावरून प्रवास करावा लागतो। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या पर्यटन स्थळावर स्मशान शांतता आहे। पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे पुढारी न्यूज पोहोचलाय। दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी पहलगामला झाला त्या पर्यटन स्थळावर त्या घटनास्थळावर सध्या पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे। देशातलं पहिलं मराठी चॅनल ठरलेलं आहे पुढारी न्यूज, जे प्रत्यक्ष हल्ल्यानंतर या घटनास्थळी पोहोचलंय। आलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण ज्या घोडे स्वार होते घोड्यावाल्यांनी मदत केली, काश्मीरियांनी मदत केली आणि जे जखमी होते त्या जखमींना अनंतनाग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। काहींना ज्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती अशा रुग्णांना श्रीनगर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठलाही पर्यटक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही। सरळ जर आपण पाहिलं तर इथे या ठिकाणाहून फक्त घोड्यानेच जाता येतं आणि ही अत्यंत वाईट परिस्थिती या भागातली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये प्लॅन करून या दहशतवाद्यांनी हल्ला केला। या भागामध्ये आता दररोज जे पर्यटक असतात ते हजारोने या ठिकाणी येत असतात। निसर्गरम्य असा हा परिसर आहे। आपण जर पाहिलं तर पूर्ण झाडाने वेढलेला, डोंगरांनी वेढलेला, वरती बर्फाच्छादित असा हा प्रदेश आहे। आणि या प्रदेशावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले वीर जवान जे आहेत ते लोकांचं संरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला। ते ठिकाण या ठिकाणावरून साधारण 5 किलोमीटरवरती अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी जाण्यासाठी घोड्याचा वापर केला जातो आणि आताची जर परिस्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी पायी देखील चालणं अत्यंत कठीण आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणून या लोकांना आणण्यात आलं। सध्या आपण या ठिकाणी उभा आहोत ज्या ठिकाणापर्यंत गाड्या येतात, इथून पुढचा जो प्रवास आहे हा घोड्याने केला जातो। पायी जाणं अत्यंत कठीण आहे। जर आपण पाहिलं तर या दर्याखोऱ्यातून साधारण सातत्यानं पाणी वाहताना पाहायला मिळतं आणि यामधून चालणं देखील अत्यंत कठीण आहे। अशा परिस्थितीमध्ये जे पर्यटक होते ते पर्यटक या ठिकाणावरून घोड्यावरून जात, त्याला काश्मीरीवासी जे पर्यटक व्यवस्थापक आहे, पर्यटक व्यवसाय करणारे लोक आहेत ते मदत करतात। मात्र जेव्हा हा हल्ला झाला 3 दिवसापूर्वी त्यावेळेची परिस्थिती काय असेल हे विचार करणं कठीण आहे। अशी परिस्थितीमध्ये हे लोक जे आहेत या ठिकाणून लोकांना घेऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत अत्यंत कठोर आणि खडतर हा प्रवास आहे आणि या प्रवासामधून लोकांना, जखमी लोकांना घेऊन जाणं अत्यंत कठीण होतं। ते काम इथल्या काश्मीरवासियांनी, पर्यटकांना मदत करणाऱ्या लोकांनी केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, पहलगाम।